नमस्कार, स्वागत करतो सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या मी शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आजपासून जे आहे आज आहे 10 जुलै आणि राज्यातील पावसाचा जोर आज आपल्याला जे आहे कमी या ठिकाणी झालेला आहे आणि पावसाचा जोर आता ओसरलेला आहे. परंतु राज्यामध्ये आजही काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला पडलेला आहे. तसेच जे आहे आता उद्या दिनांक आहे 11 जुलै आणि आता उद्याचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत, की उद्याच्या दरम्यान राज्यातील नेमकी कोणत्या भागामध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कसे वातावरण राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल, याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्याचे वातावरण आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे, ते म्हणजे आज आहे 10 जुलै आणि आज रात्रीच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही भागामध्ये थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस पाहायला मिळेल. तो पाऊस फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील आणि इतर भागामध्ये जसं की मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश भागामध्ये आज रात्री दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. आणि तसंच जे आहे कोकणपट्टी, मुंबई, कल्याण, डोंबिवली आणि दापोली आणि हा जो परिसर आहे कोकणपट्टी साईडचा त्या परिसरामध्ये सुद्धा जे आपला आज रात्री दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामधील पावसाचा जोर आपल्याला जे आहे आजपासूनच जे आहे मराठवाड्यामधील पावसाचा जोर कमी झालेला तुम्हाला पाहायला मिळेल आणि आपण ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जे आहे आज कालचा अंदाज जे आपला खरा या ठिकाणी ठरलेला आहे. तुम्ही जर माझे व्हिडिओ पाहत असेल तर तुम्हाला कालचा अंदाज तुम्ही पाहिला असेल तर शेतकरी मित्रांनो कारण कालच आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेश भागामधील पावसाचा जोर कमी राहील. फक्त आज जो पाऊस पडला तो फक्त विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि गडचिरोली या भागामध्येच आज रात्री दरम्यान जे आहे पावसाचे वातावरण आपल्याला जे आहे पाहायला मिळालेले आहे. आणि आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान अंदाज. उद्या दिनांक आहे 11 जुलै आणि उद्याच्याला जे आहे राज्यामधील वातावरण कसे राहणार आहे, कोणत्या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल, याबद्दलचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेऊया. शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या सकाळच्या दरम्यान जर हवामान अंदाज जर पाहायचा म्हणला, तर उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही भागामध्ये थोडंफार जे आहे काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल. त्यामध्ये जे आहे गोंदिया जिल्हा विदर्भातील गोंदिया भागामध्ये जे आहे पावसाची शक्यता आपल्याला उद्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळेल. फक्त गोंदिया जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे. नागपूर इतर भागामध्ये पावसाचा उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील. मराठवाड्यामध्ये सुद्धा उद्याच्या सकाळच्या दरम्यान हवामान कोरडे राहील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र तसेच जे आहे इतर सगळ्या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्याला जे आहे दुपारपर्यंत हवामान कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे मराठवाड्यामध्ये हवामान जे आहे ढगाळ वातावरण या ठिकाणी तयार होईल. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड जिल्हा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर हा जो मराठवाड्यातील जो परिसर आहे हिंगोली, नांदेड म्हणजे या भागामध्ये मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला या ठिकाणी उद्या दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जे आहे फक्त थोडंफार तुरळक ठिकाणी काही म्हणजे भाग बदलत कुठेतरी थोडाफार हलका ते रिमझिम थोड्याफार सरी या ठिकाणी पाहायला मिळू शकतो दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान 3-4च्या दरम्यान. आणि शक्यतो उद्या सकाळच्या दरम्यान हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोल्ड राहील, सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर थोडंफार ढगाळ वातावरण तयार होऊन थोडंफार म्हणजे कुठेतरी आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते. फार काय मोठा पाऊस पडणार नाही उद्याच्याला कुठेही पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान जे आपल्या राज्यातील कोणत्याही भागामध्ये चांगला म्हणजे जोरदार मुसळधार पाऊस कुठेही पडणार नाही. फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त उद्या सकाळच्या दरम्यान गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडाफार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे. गोंदिया भागामध्ये चांगला पाऊस राहील उद्या सकाळच्या दरम्यान फक्त एकाच जिल्ह्यामध्ये तेवढ्या इतर सगळीकडे जे हवामान कोल्ड राहील. तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उत्तर महाराष्ट्र आणि खानदेश भागामध्ये जर अंदाज या ठिकाणी पाहायचं म्हणलं तर उत्तर महाराष्ट्र खानदेश भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्या दरम्यान हवामान जे आहे दुपारपर्यंत कोल्ड राहील आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. तसे पश्चिम महाराष्ट्र, सोलापूर भाग, धाराशिव, सातारा, सांगली या भागामध्ये सुद्धा जे आपल्याला उद्याच्याला दुपारपर्यंत हवामान कोल्ड राहील, सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर ढगाळ वातावरण राहील. आणि नाशिक जिल्हा, मुंबई, कल्याण, डोंबिवली, दापोली, इगतपुरी तसेच डहाणू, सावंतवाडी, बेलगाव हा जो परिसर आहे या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान थोडाफार म्हणजे हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर या ठिकाणी कोकणपट्टीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल किंवा मुंबईच्या भागामध्ये पाहायला मिळेल.
पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे थोडंफार हलकं ते रिमझिम पावसाच्या सरी या ठिकाणी उद्या दुपारनंतर पाहायला मिळू शकतात. तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो, आपण संपूर्ण हवामान या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे. राज्यामधील पावसाचा जोर आजपासूनच कमी झालेला आहे. तुमच्या भागामध्ये तुम्ही पाहू शकता की आज जो पाऊस पडलेला, आज शक्यतो फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस पडलेला आहे. कारणच आपण सांगितलं होतं आपल्या व्हिडिओमध्ये की राज्यामध्ये फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला तुम्हाला पाहायला मिळेल उद्या फक्त. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आज उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामधील विदर्भात सुद्धा पावसाची शक्यता राहणार नाही. विदर्भात सुद्धा जे आहे उद्या दरम्यान हवामान कोल्ड राहील. फक्त चंद्रपूर भागामध्ये उद्या सकाळच्या दरम्यान थोडंफार म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यामध्येच थोडं आपलं गोंदिया भागामध्येच फक्त जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल. तर शेतकरी मित्रांनो जे आहे आता राज्यामधील हा जो पाऊस आहे, आता पावसाला या ठिकाणी उघडीप पाहायला मिळालेली आहे. पावसाचा या ठिकाणी खंड या ठिकाणी पडलेला आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे. तर नेमकी हा खंड अजून किती दिवस आहे, किती दिवस राज्यात म्हणजे पावसाला पुन्हा एकदा मान्सून जे आहे पाऊस सक्रिय होणार आहे, तर याबद्दल सुद्धा आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तर आता शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये हा जो पावसाला उघडीप राहणार आहे, यामध्ये तुम्ही शेतकरी मित्रांनो, तुम्ही तुमची शेतीची कामे करू शकतात. कारण की राज्यामध्ये 11, 12, 13 आणि 13 तारखेपर्यंत म्हणजे 3 दिवस पावसाला उघडीप राहणार आहे. त्यानंतर 14 तारखेला पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी वातावरण पुन्हा एकदा चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस सुरू होणार आहे 14 तारखेच्या नंतर. 14-15 तारखेला जे आहे राज्यामधील मराठवाडा, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे चांगला पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे 14-15 तारखेदरम्यान. त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो, तुमची काय जे शेतीची कामे करायची असेल, तर हे शेतीची कामे येत्या 11 तारखेपासून म्हणजे उद्यापासून ते 13 तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत. आणि 14 तारखेपासून राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. हा पाऊस 14 तारखेला जे आहे मराठवाड्यामध्ये पडेल, विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील, पश्चिम महाराष्ट्र, खानदेश भाग म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे 14-15 तारखेदरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल. फक्त राज्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवस फक्त पावसाला उघडीप राहणार आहे. हवामान कोल्ड राहील. आज फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळाली. आज फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये पाऊस झाला. तुम्ही जर शेतकरी मित्रांनो, विदर्भातील जे शेतकरी आपले अंदाज पाहत आहे, त्यांनी या ठिकाणी पाहिलं असेल की शेतकरी मित्रांनो, तुमच्या भागामध्ये आज पावसाची शक्यता तुम्हाला पाहायला मिळाली. परंतु उद्याच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार नाही. उद्या फक्त गोंदिया जिल्ह्यामध्येच फक्त पाऊस राहील. आणि इतर सगळीकडे जे हवामान कोल्ड राहील दुपारपर्यंत आणि दुपारनंतर फक्त ढगाळ वातावरण राहील महाराष्ट्रामध्ये. असं पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पुढील 2 ते 3 दिवस म्हणजे 13 तारखेपर्यंत कुठेही पाहायला मिळणार नाही. तर हा होता शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज. तर तुम्हाला आमचा हवामान अंदाज आवडला असेल तर नक्की आमच्या चॅनलला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. आणि शेतकरी मित्रांनो जे आहे, आपण जो अंदाज दिलेला आहे तो एकदम खरा या ठिकाणी ठरतो. आणि आपण कालचा सुद्धा अंदाज सांगितला होता की राज्यामध्ये आज मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर म्हणजे पूर्णपणे आज सूर्यदर्शन होईल. तर आज मराठवाड्यामध्ये आपल्याला सूर्यदर्शन या ठिकाणी झालेले पाहायला मिळाले. फक्त जे आहे थोडंफार रिमझिम पाऊस पडला असेल आज, परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो, आज कालच्यापेक्षा जे आहे राज्यामध्ये आजचा पावसाला जे आहे या ठिकाणी उघडीप पाहायला मिळालेली आहे. आणि उद्याच्याला राज्यामध्ये कडक या ठिकाणी ऊन पडणार आहे. पुढील 3 दिवस राज्यामध्ये पावसाला उघडीप राहणार आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये. त्यामुळे तुमची शेतीची जी कामे करायची असेल, शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे या 13 तारखेपर्यंत करून घ्यावीत. आणि 14 तारखेनंतर राज्यामध्ये पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जे आहे, धन्यवाद.